मित्रहो, आज या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अंदाजपत्रकाचे प्रकार पाहणार आहोत. अंदाजपत्रकाचे दोन मुख्य प्रकार पडतात. अंदाजपत्रक म्हणजे काय आपण पाहिलंय. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक ते पाहत असताना आपण पाहिलं होतं बघा, की काही बाबतीमध्ये आपण अगदी संक्षिप्तपणे विचार करतो, थोडक्यात विचार करतो, अगदी अनुभवाच्या आधारे काही अंदाज करत असतो. खर्चाचा अंदाज आपण अनुभवाने करतो. अशा प्रकारचा जर अंदाज अनुभवाने केला असेल तर त्याला आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणतो. म्हणजेच त्याला स्थूल अंदाजपत्रक असं म्हणतात. लक्षात आलं का? आणि दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये आपण सर्व कलमांचा सविस्तरपणे विचार करतो, सर्व खर्चांच्या बाबींचा सविस्तरपणे विचार करतो. सर्व बाबींचा विचार करून, सर्व खर्चाच्या बाबींचा विचार करून जर आपण सर्वे केला तर त्याला डिटेल एस्टिमेट म्हणतात. एस्टिमेटचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, त्याला मराठीमध्ये स्थूल अंदाजपत्रक असं म्हणतात, आणि दुसरा आहे डिटेल एस्टिमेट की ज्याला सविस्तर अंदाजपत्रक असं म्हणतात. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे पुन्हा काही प्रकार पडतात. म्हणजे अंदाज कसा करायचा, अनुभव आहे पण अनुभवाला जे काही ठोकताळे वापरायचे आहेत किंवा कशा रीतीने त्या अनुभवाचा वापर करायचा आहे याच्यानुसार अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे चार प्रकार पडतात. एक पहिली पद्धत आहे ती म्हणजे आहे एरिया मेथड, क्षेत्रफळ पद्धत. लक्षात आलं का? म्हणजेच तुम्हाला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करायचा असेल, क्षेत्रफळाचा विचार करायचा आहे. म्हणजे केलेल्या बांधकामाचा किंवा करावयाच्या नियोजित बांधकामाचा आपण क्षेत्रफळ विचारात घेणार आहोत. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याच इमारत बांधकामाचा घनफळ पद्धतीने विचार करतो. म्हणजे दुसरी पद्धत आहे घनफळ पद्धत. त्या इमारतीचं घनफळ आपण विचारात घेतो आणि त्या ठिकाणी एस्टिमेट करतो. तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण सर्व्हिस युनिटचा विचार करतो आणि म्हणून त्या युनिटच्या पद्धतीला नाव आहे सर्व्हिस युनिट पद्धत. या सगळ्या पद्धतींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आपण. चौथी पद्धत आहे रनिंग मीटर मेथड. लक्षात आलं का? म्हणजे धावते माप पद्धत. हे चार पद्धती तुम्हाला आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या अभ्यासायच्या आहेत या प्रकरणामध्ये. आणि तसंच पुढे जाऊन आपल्याला डिटेल एस्टिमेटचे पण चार प्रकार पडतात. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल एस्टिमेटचा आपण अभ्यास कमी प्रमाणात करणार आहोत. मात्र अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे जे प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. तरी सुद्धा आपण जाता जाता डिटेल एस्टिमेटचे कोणते प्रकार आहेत याच्यावर आपण नजर टाकूया. डिटेल एस्टिमेटचे प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे मूळ अंदाजपत्रक. म्हणजे कोणतंही काम नवीन असेल, जस्ट फ्रॉम फाउंडेशन इट इज ते होणार असेल, तर अशा प्रकारचा नवीन प्लॅन, नवीन कन्स्ट्रक्शन असेल तर त्याचा पहिलं जे एस्टिमेट असतं त्याला मूळ अंदाजपत्रक असं म्हणतात. ओरिजिनल एस्टिमेट. ओरिजिनल एस्टिमेट म्हणजे एस्टिमेट इज एस्टिमेट डन फॉर द ओरिजिनल वर्क. आलं लक्षात? त्याला मूळ अंदाजपत्रक असं म्हणतात. दुसरा आहे सुधारित अंदाजपत्रक. म्हणजे समजा पहिल्या अंदाजपत्रकामध्ये काही आपल्याला सुधारणा केलेली असेल, काही नवीन अटेम्प्टच्या त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं, त्याला सुधारणा अंदाजपत्रक असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी सुधारित अंदाजपत्रक असं म्हणतात, रिवाइज्ड एस्टिमेट असं म्हणतात. तिसरं अंदाजपत्रक आहे पुरवणी अंदाजपत्रक, म्हणजे सप्लिमेंटरी अंदाजपत्रक. काम चालू असताना काही कामामध्ये वाढ झाली, एक्सटेन्शन झालं, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला मूळ अंदाजपत्रकाच्या सोबत त्याच्यात काही बदल होऊ द्यायचा नसतो, त्याला आपण सप्लिमेंट जोडतो. नवीन अंदाजपत्रक करतो, जे नवीन काम होणार आहे, वाढवायचं काम जे आहे त्या पद्धतीला जोडतो, त्याला पुरवणी अंदाजपत्रक असं म्हणतात. आणि सगळी कामं कंप्लीट झाली तर या डिटेल एस्टिमेट मध्ये आपल्याला तरी सुद्धा आपले जे कन्स्ट्रक्शन आहे वर्षानुवर्ष दीर्घकाळ टिकावं आणि ते अतिशय दोषरहित राहावं याच्यासाठी आपण वार्षिक देखभाल दुरुस्तीचा अंदाजपत्रक करतो आणि अॅन्युअल मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट आपण एखाद्या व्यक्तीला देतो. अशा प्रकारचं अंदाजपत्रक की ज्याच्यामध्ये अॅन्युअल मेंटेनन्सचा उल्लेख असतो किंवा त्याचा समावेश असतो, अशा प्रकारच्या अंदाजपत्रकाला वार्षिक देखभालीचं अंदाजपत्रक असं म्हणतात. पाहूया आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे ते. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे दुसरं काही नसून कोणत्याही कार्याचा, नियोजित कार्याचा जो आपल्याला खर्च काढायचा आहे, नियोजित करा प्रपोज्ड वर्क जे आहे त्याचा आपल्याला जो खर्च काढायचा आहे, तो खर्च काढत असताना काही पूर्वानुभव आपल्या बरोबर जर असेल तर आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करू शकतो. कुणीही येईल आणि मी अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करतो असं चालणार नाही. लक्षात आलं का? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करायचं असेल तर त्याला पूर्वानुभव असला पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे. कशाचं नॉलेज असलं पाहिजे? त्या क्षेत्राचं, कन्स्ट्रक्शन क्षेत्राचं नॉलेज असेल आणि पूर्वानुभव असेल, तशा प्रकारची कामं केली असतील, तशा प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचं काम असेल तर या व्यक्तीला हा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करता येतं. काय करतात ह्या व्यक्ती की ज्यांना अनुभव आहे? ते व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी त्याचा काही ठोक ताळा जो असतो, लक्षात आलं का? काही ठोक ताळ्यांचा वापर करून हे एस्टिमेट करतात. काय ठोक ताळे असतात? तर याच्यामध्ये पूर्वी केलेल्या कामाचा एवढं क्षेत्रफळ होतं, मग त्याला एवढा खर्च आला होता, मग नवीन काम करायचंय, नियोजित काम करायचंय, तर त्या नियोजित कामाला किती खर्च येईल, मग त्या पहिल्या कामाच्या आधारे जो खर्च आला होता प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन नवीन कामाचा अंदाज लावण्याची ही पद्धत आहे. लक्षात आलं का? म्हणजे अशा रीतीनं कोणत्याही नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्यासाठी
खूप काही कॅल्क्युलेशन न करता, खूप काही आकडेमोड न करता, ना ड्रॉइंग काढता, म्हणजे काही ड्रॉइंग सुरुवातीला काढण्याची आवश्यकता नाही, प्राथमिक पद्धतीने पुढील ड्रॉइंग काढणे किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या करायच्या असतात त्या गोष्टी करण्यापूर्वीच, त्या करण्यासाठीच, पूर्वीच म्हणण्यापेक्षा त्या करण्यासाठीच हे सुरुवातीचं अगदी इमिजिएट तयार करता येणार एस्टिमेट आपल्याला करता येतं. त्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट असं म्हणतात. त्याची व्याख्या काय होते ते बघूया आपण. पूर्वानुभवाच्या आधारे काही ठोकताळे वापरून एकक परिमाणाचा युनिट रेट विचारात घेऊन स्थूलपणाने नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्याची पद्धत म्हणजे स्थूल अंदाजपत्रक होय, म्हणजेच अप्रॉक्सिमेट एस्टिमेट होय. लक्षात आलं का? म्हणजे काय? इट इज द मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग द अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ प्रपोज्ड प्रोजेक्ट विथ द हेल्प ऑफ सम एक्सपिरियन्स. लक्षात आलं का? काही अनुभवाच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी नवीन नियोजित कामाचा आपल्याला खर्च काढता येतो. लक्षात आहे, हे ठोकताळे आपल्याला वापरता येतात. काय आहेत ठोकताळे? त्याच्यावर काही अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे प्रकार पडलेले आहेत. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत हे नेमके कोणत्या प्रकारचे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आपल्याला करता येतात आणि कोणते ठोकताळे आपल्याला वापरता येतात आणि खर्च काढता येतो. त्याची अचूकता सविस्तर अंदाजपत्रकाच्या मानाने कमी असेल कदाचित, पण ह्याची गरज आहे. कारण आपण सविस्तर ड्रॉइंग काढणार, सविस्तर अंदाजपत्रक करणार, याच्यामध्ये आपल्याला आणि मग नंतर म्हणणार नाही हे नाही आपल्याला बजेटमध्ये नाही वगैरे वगैरे, किंवा आपल्याला याच्यासाठी आपल्याला तरतूद करता येणार नाही. हे होण्या अगोदरच आपण एक त्वरित इमिजिएट एस्टिमेट करण्याची ही पद्धत आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. बघूया काय महत्व आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, कशासाठी करायचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट प्रामुख्यानं आपणाला त्या आपल्या डोक्यात आलेली जी योजना आहे त्यासाठी प्राथमिक स्तरावर किती खर्च येणार आहे हा खर्च आपल्याला सहजपणे मिळू शकतो, इमिजिएट मिळतो. नो कॅल्क्युलेशन, नो ड्रॉइंग, काहीच नाही. लक्षात आलं का? मग फक्त ठोकताळाच्या आधारे आपल्याला इमिजिएटली तो खर्च आपल्याला लगेच मिळतो आणि त्यामुळे त्वरित अंदाजपत्रक तयार होतं आणि आपल्याला या खर्चाची तरतूद आहे का याचा आपल्याला विचार करता येतो. किंवा शासकीय क्षेत्रामध्ये किंवा निमशासकीय क्षेत्रामध्ये काय असतं, किंवा एखादा प्रोजेक्ट तयार करायचा तर या प्रोजेक्टला एवढा खर्च आहे, तर त्या ठिकाणचे ते अधिकारी काय म्हणतात, तुम्हाला प्रोजेक्टला मान्यता देऊ पण साधारण खर्च किती येते ना सांगाल. आणि म्हणून अशा प्रकारचा जो खर्च आहे त्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे हा अंदाजपत्रक करून अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करून त्यांच्याकडे ते मान्यतेसाठी पाठवलं जातं. खर्चाला मान्यता मिळते आणि मग पुढे जाऊन हे सगळं सविस्तर काम केलं जातं डिटेल एस्टिमेटचं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या ज्या मान्यता आहेत, शासकीय स्तरावरच्या ज्या मान्यता आहेत, सविस्तर ड्रॉइंग काढण्यापूर्वीच ज्या मान्यता आपल्याला घ्यायच्या आहेत त्या मान्यता आपण या ठिकाणी अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या आधारे घेऊ शकतो. इथे लक्षात ठेवायचं आहे, सविस्तर ड्रॉइंग काढण्याची आवश्यकता भासणार नाही, अंदाजपत्रक सविस्तर तयार करण्याची गरज भासणार नाही. आपण काय करू शकतो, हे संभाव्य खर्चाच्या आधारे आपल्याला मान्यता घेता येते. शिवाय आपल्याला समजा 50 लाखाचा प्रोजेक्ट आहे असं आपल्याला अप्रॉक्सिमेटली वाटलं, तर आपलं बजेटच नाही एवढं, तर आपण हा प्रोजेक्ट ड्रॉप करू शकतो किंवा या प्रोजेक्टमध्ये काही बदल सुचवू शकतो, होय की नाही. आणि म्हणून मग त्यासाठी केलेलं ड्रॉइंग व्हायला जाणार नाही, नवीन केलेलं डिटेल एस्टिमेट व्हायला जाणार नाही, कारण आपण ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, हे रद्द केलंय, होय की नाही. मग त्या नव्याने विचार केलेल्यानुसार आपण ड्रॉइंग काढू शकतो आणि पुढची कामं करू शकतो. इथे म्हणून आपल्याला प्रोजेक्ट स्वरूप निश्चित करण्यासाठी आपल्याला या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचा उपयोग होतो. शिवाय त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी करता शक्य आहे कोणत्या नाही याची गाईडलाईन आपल्याला हे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट देतं. त्याची फिजिबिलिटी, शक्यता पडताळण्याचं काम आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमुळे करता येतं. याच्याशिवाय काही प्रशासकीय मान्यता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या आधारे आपल्याला घेता येतात. त्याच्याशिवाय संभाव्य खर्चाच्या आधारे आपल्याला निधी उपलब्ध करण्याची आगाऊ इन ऍडव्हान्स आपल्याला काय मिळते, संधी मिळते. म्हणजे आपल्याला अगोदरच कळलं अप्रॉक्सिमेट मध्ये एवढा आपल्याला 1 कोटी रुपये खर्च येणार आहे, तर मग आपण तो निधी उपलब्ध होऊ शकतो का, आपल्या डोक्यामध्ये ते सोर्स निर्माण करू शकतो. माझ्याकडे 70 लाख रुपये आहेत, मग मला 40 लाख इकडनं मिळतील, 20 लाखाचं माझं कर्ज होईल, असं काही आपण फायनान्स कसा होऊ शकतो, आपला निधी कसा उपलब्ध होऊ शकतो याचं आपण विचार मंथन करू शकतो आणि आपले त्याची तरतूद पण आपल्याला करता येते केवळ अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमुळे. डिटेल एस्टिमेटची करण्याची गरज आहे पण ती नंतर, पण याच्याच आधारे आपण जर ते करू शकत असू तर अशा प्रकारचा अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचा आपल्याला या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग महत्व आहे हे लक्षात ठेवा. शिवाय या संभाव्य खर्चाच्या आधारे आपल्याला प्रकल्पाचा विमा उतरवता येतो. लक्षात आलं का? म्हणजेच आपल्याला कळलं की अंदाजपत्रकी किंमत एवढी आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला पुढे जाऊन कामं करायची असतात, अनेक गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टी करत असताना अनेक लेबरची अपॉइंटमेंट करायची असते, कॉन्ट्रॅक्टरची अपॉइंटमेंट करायची असते आणि त्या खर्चाच्या आधारे
विमा कंपन्या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या आधारे तुम्हाला विमा, त्या प्रकल्पाचा सुद्धा विमा आपल्याला उतरवून देतात. म्हणजे काही प्रकल्पामध्ये कोणतेही अडथळे आले तरी प्रकल्प सुरक्षित राहतो. म्हणजे तुमच्या खर्चाची त्या ठिकाणी काय होतं, खर्चाला एक संरक्षण कवच. लक्षात आलं का? या माध्यमातून आपल्याला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट केलेलं असल्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला त्या प्रकल्पासाठी विमा उतरवण्याची व्यवस्था करता येते. पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या काही पद्धती. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे क्षेत्रफळ अंदाजपत्रक पद्धत. बघा, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करताना तुम्ही बांधलेल्या इमारतीचं बांधकाम क्षेत्रफळ, आता यामध्ये क्षेत्रफळ अनेक प्रकारची असतात. लक्षात आलं का? कन्स्ट्रक्शन मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डिंगचं क्षेत्रफळ वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी मोजता येतं. हे कसं मोजतात माहितीये? याच्यामध्ये पहिलं क्षेत्रफळ आहे प्लिंथ एरिया. प्लिंथ एरिया म्हणजे जोते क्षेत्रफळ. जमिनीच्या जोत्याच्या पातळीला बाहेर मेजरमेंट घ्यायची आणि त्या मापांचा गुणाकार करून जर क्षेत्रफळ काढलं तर त्याला जोते क्षेत्रफळ म्हणतात. त्याच्याशिवाय दुसरं क्षेत्रफळ असतं, ते असतं कार्पेट एरिया. कार्पेट एरिया म्हणजे काय असतं माहितीये? कार्पेट एरिया म्हणजे इमारतीच्या अंतर्भागामध्ये ज्या खोल्या आहेत, जिथे जिथे आपण चटई अंथरू शकतो, त्या सर्व खोल्यांची आत मापे घेऊन काढलेल्या क्षेत्रफळाला काय म्हणतात? कार्पेट एरिया म्हणतात, चटई क्षेत्रफळ म्हणतात. आपण हे डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत किंवा आपण याच्यापूर्वी ड्रॉइंग मध्ये पाहिलेलं आहे, पण अंदाजपत्रकामध्ये आपल्याला हे टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. कार्पेट एरिया म्हणजे आत मापे, खोल्यांची आत मापे. तिथे भिंतीच्या जाडीचा विचार केला जात नाही. लक्षात आलं का? त्या इमारतीमध्ये डक्ट असतील तर त्याचा विचार केला जात नाही, टेरेसेसचा विचार केला जात नाही. हे अनेक गोष्टी आहेत, त्या आपण नंतर पाहू. इथे बिल्टअप एरिया तिसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये, आता पहा, बिल्टअप एरिया आणि प्लिंथ एरियामध्ये साम्य आहे. जेव्हा तुमचं बहुमजली इमारत नसते तेव्हा तुम्ही जोत्याच्या पातळीला बाहेर मापे घेऊन जोते क्षेत्रफळ विचारात घेऊ शकता. बिल्टअप एरिया म्हणजे काय असतो? बहुमजली इमारतीमध्ये प्रत्येक फ्लोअर लेवलला, प्रत्येक मजल्याच्या पातळीला एक्सटर्नल मेजरमेंट्स म्हणजे आउट मेजरमेंट्स घेतली जातात आणि प्रत्येक फ्लोअर लेवलला त्या इमारतीचं बाह्य क्षेत्रफळ, बाहेर मापे घेऊन काढलेलं, आउट मेजरमेंट्स घेऊन काढलेलं क्षेत्रफळ कॅल्क्युलेट केलं जातं. या सर्व मजल्यांचं बाहेर मापे घेऊन काढलेलं जे एकूण क्षेत्रफळ असतं त्याला बिल्टअप एरिया म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे अशा रीतीने 3 प्रकारची क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावी लागतील. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्रफळ असो, क्षेत्रफळ इज क्षेत्रफळ, एरिया इज एरिया, म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे 2 मापांचा गुणाकार काढून काढलेल्या माहितीला आपण काय म्हणतो? क्षेत्रफळ असं म्हणतो. ठीक आहे? तर हे क्षेत्रफळ विचारात घेऊन आपण काय करत असतो? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करतो. कसं करतात हे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट? सिंपल आहे. जे काम पूर्ण झालेलं आहे, बरं का, पूर्ण झालेल्या कामाचं क्षेत्रफळ विचारात घेतलं जातं आणि त्या पूर्ण झालेल्या कामाला किती खर्च आलाय याचं कॅल्क्युलेशन, हिशेब पाहिला जातो. प्रत्यक्ष किंमत त्याची, ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट, ही आपल्याला माहिती असते. बरं का? पूर्ण झालेलं असतं, हिशेब ठेवलेला असतो, त्याचा कामाचा खर्च माहिती असतो. त्या खर्चाला आपण त्याच इमारतीच्या क्षेत्रफळाने, म्हणजे जोते क्षेत्रफळ असेल तर जोते क्षेत्रफळाने काय करायचं? भागायचं. लक्षात, क्षेत्रफळाने भागलं की आपल्याला त्या खर्चावरून त्या खर्चात इमारतीच्या बांधकामाचा एकक दर मिळतो, एकक क्षेत्रफळाचा दर मिळतो. एकक क्षेत्रफळाचा दर आपण काढला की ऑटोमॅटिकली आपल्याला हा एकक दर मिळाल्यानंतर मला जर नवीन बांधकाम करायचं असेल, पहिल्या केलेल्या बांधकामासारखंच त्याच्यामध्ये साधर्म्य असेल, त्याचा तपशील सारखाच असेल, तर मला पुन्हा नव्याने बांधकाम करायचं असेल तेव्हा त्याचा आधार मी घेतो की त्या बांधकामाच्या खर्चाचा दर एवढा होता, प्रति चौरस फूट, प्रति क्षेत्रफळाचा, एकक क्षेत्रफळाचा दर एवढा होता, तर मला नियोजित बांधकाम करताना किती खर्च येईल? मी कसं काढेल? हा एकक दर माझ्याकडे जो उपलब्ध आहे त्याला नियोजित बांधकामाचं तसंच प्रकारचं जोत्याचं क्षेत्रफळ विचारात घेईल किंवा ते क्षेत्रफळ विचारात घेईल, त्याच प्रकारे कॅल्क्युलेट केलेलं क्षेत्रफळ मी नियोजित बांधकामाचं क्षेत्रफळ विचारात घेईल आणि त्या क्षेत्रफळाला काय करेल? त्या ठिकाणी ह्या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे आलेला एकक दर जो आहे त्याने गुणेल आणि हे गुणाकार केल्यानंतर मला जी किंमत मिळेल ती असेल नियोजित कामाची संभाव्य खर्चाची किंमत. ठीक आहे? तो नियोजित कामाचा संभाव्य खर्च असेल. बरोबर ना? हा नियोजित कामाचा संभाव्य खर्च काढण्याची सिंपल आणि साधी पद्धत आहे. याला क्षेत्रफळ पद्धत म्हणतात. जर क्षेत्रफळ तुम्ही प्लिंथ एरिया घेतला असेल तर याला प्लिंथ एरिया मेथड म्हणतात. जर क्षेत्रफळ तुम्ही कार्पेट एरिया घेतला असेल त्याला कार्पेट एरिया मेथड असं म्हणतात. जर तुम्ही बिल्टअप एरिया विचारात घेतला असेल त्याला बिल्टअप एरिया मेथड असं म्हणतात. म्हणजे क्षेत्रफळ कोणतं विचारात घेतलंय त्याच्यानुसार आपल्याला हे एस्टिमेट करता येतं. पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचा दुसरा प्रकार.
घनफळ दर अंदाजपत्रक. जसं आपण क्षेत्रफळ अंदाजपत्रक पद्धत ही एक पद्धत पाहिली अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची, तिथे आपण क्षेत्रफळाचा विचार केला होता. इथे घनफळ दर अंदाजपत्रक म्हणजे क्युबिक कंटेंट एस्टिमेट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. असं झालं का इथे त्याचं व्हॉल्यूम काढलं जातं, कशाचं, बिल्डिंगचं व्हॉल्यूम काढलं जातं. इथे बघा आपण क्षेत्रफळ पद्धतीमध्ये दोनच मापांचा विचार करत होतो. जो त्याच्या लेवलला 2 मापं घ्यायची आणि क्षेत्रफळ काढायचं. सगळ्या मजल्यांच्या लेवलला 2 मापं घ्यायची, त्यांचं क्षेत्रफळ काढून एकत्र करायचं, असं केलं होतं. इथे घनफळ काढायचं आहे. घनफळ काढायचं म्हटलं की तुमच्या बाहेर बाहेर इमारतीची मापे घ्यायची आणि त्याला एकूण इमारतीच्या उंचीने गुणायचं. सिंपल आहे. इमारतीची उंची गुणिले इमारतीचं जो ते क्षेत्रफळ याचा विचार केला, याचा गुणाकार केला तर इमारतीचं एकूण घनफळ आपल्याला मिळतं. इट इज व्हेरी सिंपल. क्षेत्रफळ जसं काढतो तसंच घनफळ पण काढायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्वी केलेल्या इमारतीच्या कामाचा विचार करत असताना त्या पूर्ण झालेल्या कामाचं घनफळ काय आहे, त्या इमारतीचं घनफळ काय आहे ते विचारात घ्यायचं. दुसरी गोष्ट, त्या इमारतीला आलेला एकूण खर्च किती आहे तो विचारात घ्यायचा. आलेल्या एकूण खर्चाला त्या इमारतीच्या घनफळाने भागायचं. म्हणजे काय मिळेल, एकक घनफळाचा दर मिळेल. एकक घनफळाचा दर मिळाला की आपण पुढे जाऊन नियोजित कामाचा आपण काय करू शकतो, खर्च काढू शकतो. कसा, नियोजित कामाचं आपल्याला घनफळ काढायचं. क्षेत्रफळ, जो त्याच्या पातळीला घेतलेलं क्षेत्रफळ गुणिले त्या इमारतीची उंची, या 3 मापांचा गुणाकार केला की घनफळ मिळणार आहे. बरोबर. पहिला काढलेला एकक दर, घनफळाचा एकक दर गुणिले नियोजित बांधकामाचं घनफळ, या 2 गोष्टींचा गुणाकार केला की आपल्याला नियोजित कामाचा काय मिळणार आहे, संभाव्य खर्च मिळणार आहे. व्हेरी सिंपल. पूर्वीच्या कामाचा अनुभव आणि नंतर करावयाच्या कामाचा विषय याची तुलना करून जर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असेल तर तशाच प्रकारचं काम आहे. तशीच तपशील पत्रक प्रत्येक कलमाची आहेत आणि नवीन कामाची आणि त्या कामाची साधर्म्यता लक्षात घेता आपण हा दर त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. लक्षात. अशा रीतीने पूर्वी केलेल्या कामाच्या खर्चाचा विचार करून आणि त्या घनफळाचा विचार करून काढलेल्या एकक घनफळाच्या दराच्या आधारे आपण नियोजित कामाचा खर्च काढू शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि साधारणपणे हा आपण पीपीटी मध्ये तुम्हाला दिसतंय, घनफळ दर अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे घनफळ विचारात घेतात. पूर्ण झालेल्या इमारतीच्या घनफळ व प्रत्यक्ष खर्चाच्या आधारे त्या बांधकामाचा एकक दर काढला जातो. इमारतीचे घनफळ काढण्यासाठी फ्लोअर लेवलला इमारतीची बाहेर मापे घेतली जातात व त्यास इमारतीच्या उंचीने गुणले जाते आणि घनफळ काढले जाते. घनफळ काढण्यासाठी उंचीचे माप, आता ही उंची कशी घ्यायची, क्षेत्रफळ तर आपल्याला माहिती आहे, पण उंची कशी घ्यायची, तर ते उंचीचं माप जे आहे ते जोत्याच्या ऍव्हरेज सरासरी उंचीपासून ते वरच्या छतापर्यंत घेतलं जातं. आणि छत जर उतरतं असेल ना तर त्याचे ऍव्हरेज हाईट घेतली जाते, छताची अर्धी उंची घेतली जाते. म्हणजे फ्लोअर लेवल पासून ते वर त्या ठिकाणी असलेली छताची अर्धी उंची, ही उंची घनफळ काढण्यासाठी विचारात घेतात आणि या सरासरी उंचीचा विचार करून आपण घनफळ काढतो. म्हणजेच पूर्वी केलेल्या पूर्ण झालेल्या कामाच्या खर्चाच्या आधारे आपण नव्याने नियोजित कामाचा खर्च काढू शकतो. घनफळ आणि किंमत याच्या आधारे दर काढू शकतो आणि नवीन घनफळाला त्या दराने गुणलं की आपल्याला नियोजित बांधकामाचा संभाव्य खर्च मिळतो. अशा रीतीने घनफळ विचारात घेऊन जर आपण या ठिकाणी संभाव्य खर्च काढला आणि एस्टिमेट केलं तर त्याला क्युबिक कंटेंट एस्टिमेट ही अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची पद्धत असं म्हणतात. असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या घनफळ पद्धतीमध्ये बघा नेमकं काय केलं जातं ते बघूया ना. पूर्ण झालेल्या इमारत बांधकामाचा प्रत्यक्ष खर्चाला त्या इमारतीच्या घनफळाने भागलं जातं. भागल्यावर आपल्याला काय मिळतं, तर त्या बांधकामाचा घनफळाचा एकक दर मिळतो. बरोबर. घनफळाचा एकक दर आपण पूर्वीच्या केलेल्या कामाच्या आधारे काढला. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, बांधकामाचा एकक घनफळाचा दर हा आपल्याला काढण्यासाठी सूत्र तयार केलंय. ते सूत्र काय आहे, पूर्ण झालेल्या बांधकामाचा खर्च भागिले त्या इमारतीचं घनफळ, हो की नाही, त्याचा एकक दर मिळाला. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, एकक घनफळाचा दर काढल्यानंतर त्याचा आधार घेऊन नियोजित बांधकामाचा संभाव्य खर्च आपल्याला काढता येतो आणि त्यासाठी संभाव्य खर्च काढण्यासाठी नियोजित इमारतीच्या घनफळाला एकक घनफळाच्या दराने गुणून संभाव्य खर्च काढता येतो. नियोजित इमारतीचा खर्च बरोबर नियोजित इमारतीचे घनफळ गुणिले एकक घनफळाचा दर म्हणजे पूर्वीच्या तो दर विचारात घेऊन आपण संभाव्य खर्च काढतो. या पद्धतीने सुद्धा अंदाजपत्रक करत असताना साधर्म्य लक्षात घेतलं जातं. जुनं काम आणि नियोजित काम याच्यामध्ये किती साम्यता आहे, किती तपशिलामध्ये साम्यता आहे याचा विचार केला जातो. याच्याशिवाय बाजार भावांचाही विचार केला जातो. लक्षात आलं का. आणि अशा रीतीनं
या ठिकाणी आपण या घनबळ पद्धतीने संभाव्य खर्च काढतो. पाहूया अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची रनिंग मीटर मेथड. दुसरं नाव आहे अप्रॉक्सिमेट क्वांटिटी एस्टिमेट. म्हणतात धावते माप अंदाजपत्रक. काय आहे अंदाजपत्रक? या अंदाजपत्रकामध्ये आपण इतर अंदाजपत्रकाप्रमाणेच पूर्ण झालेल्या कामाच्या खर्चाचा विचार या ठिकाणी घेतो. म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द वर्क, म्हणजे कम्प्लिटेड वर्क जे आहे त्याची ऍक्च्युअल कॉस्ट विचारात घेतो आणि त्या कामाची लांबी विचारात घेतो. कामाची लांबी, पूर्ण झालेल्या कामांची लांबी विचारात घेतो. अशी कोणती कामं आहेत की ज्यांची लांबी आपण विचारात घेतो? आता कामाची लांबी म्हटलं तर या ठिकाणी आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये कलमांची लांबी विचारात घेतली जाते. आता समजा साधारणपणे लोड बेरिंग स्ट्रक्चर असेल, लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये जर समजा आपण कन्स्ट्रक्शन करत असू तर त्याच्या पायाची रचना सुद्धा भिंतीच्या स्वरूपात असते. आता ह्या पायाच्या भिंतीची रचना ही थ्रूआउट लेंथ, संपूर्ण लांबीमध्ये त्या भिंतीची जाडी ही एक समान असते. अशा केसमध्ये जर आपण 1 मीटर लांबीचा खर्च काढला, बघा मी काय म्हणतोय, जर लांब असणाऱ्या भिंतीच्या लांबीचा 1 मीटरचा जर आपण खर्च काढला तर ऑटोमॅटिकली आपल्याला संपूर्ण लांबी मोजली की त्या संपूर्ण लांबीच्या भिंतीचा खर्च आपल्याला मिळू शकतो. आणि तशाच प्रकारच्या पायाच्या भिंतीचा खर्च आपल्याला दुसऱ्याकडे कुठे नियोजित कामात करायचं असेल तर तशीच भिंत, त्याच जाडीची भिंत असेल तर आपण त्या भिंतीच्या जाडीच्या आधारे आपण त्या भिंतीचा पायाचा खर्च सुद्धा आपण काढू शकतो अप्रॉक्सिमेटली. त्याच तपशिलाची भिंत बांधायची असेल तर खर्च काढता येतो. अशाच रीतीनं लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये समजा आपण वर गेलो आणि वरच्या भिंतींचा, सुपरस्ट्रक्चर मधल्या भिंतींचा सुद्धा आपण त्याच पद्धतीने खर्च काढू शकतो. अशी काही कलमं आहेत की त्यांची लांबी ही खूप जास्त असते, बाकीची त्यांची जी जाडी आणि उंची ही कलमं जी आहेत समान असतात, एक समान असतात. अशा प्रकारच्या या कलमांचा खर्च आपण या पद्धतीनं त्याची लांबी काढून विचारात घेऊ शकतो, हो की नाही? आता मग मला सांगा, असंच शक्य आहे, हे केव्हा शक्य आहे? जेव्हा त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी असेल आणि लांबी खूप असेल. अशा समान मापाच्या, समान तपशिलाच्या कलमांचा आपण रनिंग मीटर मेथडने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये एस्टिमेट करतो. आता वास्तविक पाहता ही रनिंग मीटर मेथड जी आहे ना, ही रनिंग मीटर मेथड ही इतर कलमांच्या बाबतीत जास्त सोयीची होते. कसं की समजा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण विचार केला तर आरसीसी पाईपलाईन टाकायची आहे, ड्रेनेज लाईन टाकायची, सपोज ड्रेनेज लाईन टाकायची आहे, तर मग ड्रेनेज लाईन ही लांबीने खूप जास्त असणार आहे आणि मग त्या लांबीमध्ये असणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या पाईपचा व्यास हा सगळीकडे सारखाच असणार आहे, की नाही? आणि मग अशा प्रकारच्या सपोज एक स्पेसिफिक व्यासाच्या पाईपलाईनची ड्रेनेज लाईन टाकायची असेल, सपोज आपण असं म्हणूया 30 सेंटीमीटर व्यासाच्या पाईपलाईनची ड्रेनेज लाईन टाकायची असेल तर त्याचा खर्च पण आपल्याला त्या लांबीच्या आधारे काढता येतो, होय की नाही? थ्रूआउट लांबी सारखी आहे, फक्त लांबी मोजली की त्याचा खर्चाचा उल्लेख आपण करू शकतो. लक्षात आलं का? अशा रीतीनं ज्या कलमांची लांबी, ड्रेनेज लाईन असेल, वॉटर लाईन असेल किंवा रोड कन्स्ट्रक्शन असेल, 100 किलोमीटर, 1000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची क्वांटिटी आपल्याला जर माहिती असेल, बरोबर, त्याची कॉस्ट आपल्याला माहिती असेल तर 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कॉस्ट पण आपण काढू शकतो, की नाही? असंच सेम तसंच इतर अशी काही कलमं आहेत की ज्यांची आपण लांबीचा आधार घेऊन कलमांच्या क्वांटिटी काढू शकतो आणि त्याचा रेटही त्याचा पर लेंथ, पर लिनियर मेजरमेंट, पर लांबीसाठी, पर किलोमीटरसाठी, पर मीटरसाठी असा आपण खर्च काढू शकतो. आणि अशा प्रकारच्या कलमांसाठी, अशा प्रकारच्या कामांसाठी जर आपण एस्टिमेट करायचं ठरवलं तर या पद्धतीचा आपण उपयोग करतो. काय करतात या एस्टिमेट मध्ये? तर सुरुवातीला जे काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचं, समजा रस्त्याचं उदाहरण घेतलं तर समजा 1000 किलोमीटरचा रस्ता कंप्लीट झालेला आहे, बरोबर की नाही? त्याची कॉस्ट किती आली होती? ऍक्च्युअल कॉस्ट आपण पाहिलंय बघा. ऍक्च्युअल कॉस्ट म्हणजे काय? काम झाल्यानंतर, त्याचा हिशेब ठेवल्यानंतर, त्याची खर्चाची टोटल केल्यानंतर जी येते ती ऍक्च्युअल कॉस्ट असते. तर ती आपल्याला माहिती असते. पूर्ण झालंय म्हटल्यानंतर काम, त्याची कॉस्ट माहिती असते. त्या कॉस्टच्या आधारे 1000 किलोमीटर किंवा तेवढ्या लांबीच्या रस्त्याच्या लांबीने त्या कॉस्टला, त्या किमतीला जर भागला आपण तर त्या रस्त्याचा प्रति किलोमीटर दर मिळतो, खर्च मिळतो, म्हणजे दर मिळतो, रेट ऑफ द रोड कन्स्ट्रक्शन पर किलोमीटर असा आपल्याला खर्च मिळतो. मग आपल्याला सांगितलं की नाही, मला आता 2000 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधायचा, मला असं माझं नियोजन आहे, हे नियोजित रस्त्याचं काम आहे, त्याला अंदाजे पत्रक सांगायचं, अंदाजपत्रक तयार करा. आपण करू शकतो की नाही? नक्कीच करू शकतो.
जर 1 किलोमीटरला एवढा खर्च येतो, प्रति किलोमीटरचा जर आपल्याला माहिती असेल तर नवीन कामाचा खर्च काढण्यासाठी आपण त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार. नवीन कामाची लांबी गुणिले त्या ठिकाणी त्या प्रति किलोमीटरचा दर यांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळू शकतं, कामाची किंमत मिळू शकते, संभाव्य किंमत आपल्याला मिळू शकते. अशा रीतीने धावते माप अंदाजपत्रक पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी एस्टिमेट करतो. तिसरी पद्धत आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची, ती बघूया. ही पद्धत काय आहे ती बघूया. ही आहे सर्व्हिस युनिट मेथड. बघा, अंदाजपत्रकाचा अप्रॉक्सिमेट एस्टिमेटची तिसरी पद्धत आहे. सर्व्हिस युनिट या शब्दाचा अर्थ काय हा पहिला समजावून घेणं गरजेचं आहे. सर्व्हिस युनिट म्हणजे काय? हॉस्पिटल्स असतील तर हॉस्पिटल्स मध्ये त्या ठिकाणी पेशंटला एक विशिष्ट प्रकारची सर्व्हिस दिली जाते. त्या हॉस्पिटलमध्ये काही बेड्स त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि ठराविक संख्येमधल्या पेशंटची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते, बरोबर की नाही? आणि तशा प्रकारचं हॉस्पिटल उभारलं जातं. म्हणजे हॉस्पिटल मधली गरज, हॉस्पिटलचे जे बेड्स आहेत, त्या ठिकाणी असलेल्या साईजेस आहेत, या सगळ्या ज्या आहेत या विचारात घेतल्या जातात. त्याच्यामध्ये साधर्म्य असतं, लक्षात आलं का? त्याच्याशिवाय हॉस्टेल्स असतील तर प्रत्येक 100 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बांधलं तर एका विद्यार्थ्याची जी गरज आहे ती स्पेसिफिक जागा ती ठरलेली असते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच पद्धतीनं आपण त्या सेवा देतो, हो की नाही? ती सर्व्हिस त्या एका पेशंटला जशी मिळते तशी दुसऱ्या पेशंटलाही मिळते. असंख्य पेशंट असतील तर त्या सर्व्हिसेस त्या प्रमाणात वाढत जातात. लक्षात आलं का? स्कूल्स असतील, ठीक आहे, शाळा असतील तर विद्यार्थी किती विद्यार्थ्यांसाठी स्कूल बांधायचं आहे. माझ्याकडे 500 विद्यार्थ्यांची शाळा मला निर्माण करायची, बरोबर की नाही? प्रत्येक विद्यार्थ्याची गरज जी आहे ती ठरलेली आहे. ही सेवा काय आहे तर त्याला शिक्षण देणं आहे. तर ही सेवा त्याच्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला दिली जाणार आहे. त्याला लागणाऱ्या पूरक व्यवस्था प्रत्येकाला सारखीच असणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जर 500 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल बांधायचं असेल तर त्या 500 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी खर्च काढायचा असेल तर पूर्वीचं एखादं हॉस्टेल बांधलेलं असेल त्याचं पहा ना. तिथे 1000 विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधलं होतं. त्या 1000 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला XYZ खर्च आला होता, बरोबर ना? मग 1000 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला एवढा खर्च आला होता तर मला नव्याने हॉस्टेल बांधायचे 500 विद्यार्थ्यांचं, मला खर्च काढता येऊ शकतो. लक्षात आलं का? काय केलं इथे पण आपण एक्सपिरियन्स घेतला की अशा प्रकारचा पर स्टुडंट आपल्याला या ठिकाणी खर्च काढता येतो. बघा, 1000 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला आलेला खर्च एवढा होता. मग एका विद्यार्थ्याच्या हॉस्टेलचा, बघा, त्या एका विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल बांधलं जात नाही, पण पर युनिट रेट जर आपल्याला काढायचा असेल तर पर स्टुडंट आपल्याला खर्च काढता येऊ शकतो, होय की नाही? तसं हॉस्पिटलचा पर बेड आपल्याला खर्च काढता येऊ शकतो. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर आपल्याला एका बेडच्या हॉस्पिटलचा खर्च काढता येऊ शकतो ना. XYZ खर्च आला होता 100 बेडच्या हॉस्पिटलला, म्हणजे एका बेडचा हॉस्पिटलचा खर्च आपल्याला काढता येतो, पर बेड खर्च काढता येतो. हा म्हणजे पूर्वी झालेल्या कामाच्या आधारे आपण हे खर्च काढू शकतो. या सर्व्हिस युनिटच्या बाबतीमध्ये या सेवा पुरवणाऱ्या आणि साधारणतः त्याचा साम्य असणाऱ्या सेवा जर असतील तर त्याचं एस्टिमेट या पद्धतीने आपल्याला करता येतं. कसं करता येतं बघा, आपण पाहूया. या पद्धतीमध्ये वसतिगृहे, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स इत्यादी सारख्या इमारतीचे अंदाजपत्रक तयार करतात. अशा इमारतीचा प्रत्यक्ष खर्च विचारात घेतला जातो व त्याचा आधार घेऊन नियोजित बांधकामाचा आपल्याला खर्च काढता येतो. पूर्ण झालेल्या अशा प्रकारच्या इमारतीत प्रत्यक्ष खर्चावरून प्रति विद्यार्थी, प्रति बेड, प्रति सेवा युनिट इत्यादी प्रमाणे एकक दर काढता येतात. नियोजित बांधकामासाठी त्याच युनिटची संख्या व युनिट याचा गुणाकार संभाव्य खर्च काढतात. म्हणजे नियोजित कामाचा जर संभाव्य खर्च काढायचा असेल तर युनिटची संख्या गुणिले सेवा युनिटचा दर असं करून आपल्याला संभाव्य खर्च काढता येतो. यामध्ये इमारतीमधील साधर्म्य व चालू बाजार भाव विचारात घेतले जातात. इथे फक्त एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायची, काय? सर्व्हिस युनिट. कोणत्या प्रकारचा सर्व्हिस युनिट आहे? हॉस्पिटल आहे, मग पर बेड खर्च काढायचा. कोणत्या प्रकारचा सर्व्हिस युनिट आहे? हॉस्टेल आहे, मग तिथेही आपल्याला पर बेड किंवा पर स्टुडंट आपल्याला काय करायचं आहे? खर्च काढायचा आहे. स्कूल असेल तर पर स्टुडंट आपल्याला त्या ठिकाणी खर्च काढायचा आहे, की नाही? म्हणजे पूर्वी केलेल्या कामाच्या तशा प्रकारच्या कामाचा खर्च काढताना आपण पर सर्व्हिस युनिट रेट आपण काढतो आणि नियोजित कामासाठी त्या पर सर्व्हिस युनिट रेटने त्याला गुणतो आणि नवीन बांधकामाचा खर्च काढतो. अशा प्रकारे नवीन बांधकामाचा खर्च काढण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व्हिस युनिटचा आधार घेतो आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करतो. लक्षात आलं मित्र? आपण या प्रकरणामध्ये अनेक अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे प्रकार अभ्यासलेले आहेत. या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या प्रकारावर आधारित
काही उदाहरणं, काही प्रॉब्लेम्स आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. नक्कीच आपल्याला हे सर्व व्हिडिओ आवडत असतील तर पुढचे व्हिडिओ पहा आणि आपल्याला जर काही अपेक्षा असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अपेक्षा करा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.